सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. महाराष्ट्र मीडियावरती 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व विषयांच्या सर्व मीडियमच्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहेत आणि ती इथून पुढेही मिळत राहतील. आणि यापूर्वी अनेक प्रकारच्या विषयांचे व्हिडिओज आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. तर अद्यापपर्यंत तुम्ही या सन्माननीय चॅनलचे सन्माननीय सदस्य झाले नसाल तर पटकन सबस्क्राईब हे बटन क्लिक करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सर्वात आधी नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 7वी इंग्लिश मीडियमच्या मराठी या विषयातील 8वी कविता शब्दांचे घर. कोण ते लिहा. शब्दांच्या घरात राहणारे. कोण राहतं शब्दांच्या घरात? शब्दांच्या घरात असतात हळवे स्वर. आणि हो, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीत लिहून घ्यायची असतील तर व्हिडिओ वेळोवेळी थांबवा आणि वहीत लिहून घ्या. घरात एकोप्याने खेळणारे कोण? काना, मात्रा आणि वेलांटी हे घरात एकोप्याने खेळतात. अवतीभोवती झिरपणारे म्हणजे गाणे, जे इकडे तिकडे झिरपत असतात. वेळोवेळी ह्या प्रश्नांची उत्तरं सारखी सारखी चॅनलवरती तुम्ही ऐकत राहा, जी तुमची लक्षात राहतील आणि परीक्षेसाठी तुम्ही तयार व्हाल. कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. घरात होता काना, टिंब टिंब अक्षर खेळ. घरात होता काना, मात्रा वेलांटीचा मेळ. एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. नंबर 2, एखाद्याची आणि भान यामधील आपल्याला शब्द पूर्ण करायचे होते, जे आपण वेगळ्या रंगात दाखवले पर्पल कलरमध्ये. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान. प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान. किती छान, व्हेरी गुड. तुम्ही पण खूप सुंदर म्हणताय माझ्यासोबत. कानो कानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. अशा पद्धतीनं कवितेच्या खालील ओळी आपण पूर्ण केलेल्या आहेत. आता जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. खेळूया शब्दांशी. शब्दांशी खेळायचं आहे आपल्याला. चला, खालील शब्दांपासून अर्थपूर्व शब्द बनवायचे आपल्याला, ज्याच्यातून अर्थबोध होतील असे. सफुधूस, तर यापासून काय करू शकतो आपण? धुसफूस. रकुम अंकुर. कानी नोका, कानो कानी. अशा पद्धतीनं हे खूप छान सुंदर शब्द आपण तयार केलेत. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा. खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणं लिहा. कवितेत काय काय विशेषणं आली असतील बरं त्यांना, ते आपल्याला शोधून लिहायचंय. घर, त्यासाठी काय विशेषण आलंय? सुंदर घर. फक्त घर नाही तर कसं घर आहे ते? सुंदर घर. स्वर, स्वरांसाठी काय विशेषण आलंय? हळवे स्वर. कसे असतात ते? हळवे असतात. त्यानंतर काय आहे? अंकुर, त्यासाठी काय विशेषण आलंय? मन कोवळा अंकुर. आणि त्यानंतर आहे वाट. आणि वाट या शब्दासाठी काय विशेषण आलंय बरं, जो त्या शब्दाची आणखी किंमत वाढवतोय? मोकळी वाट. विशेषणं हे शब्दाबद्दल अधिक माहिती देत असतात. चला, लिहून घेतलंय तुम्ही. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न तिसरा. साखळी तयार करायची आहे शब्दांची. शब्द दिलेत: सुनीता, तारा, राघवेंद्र, द्रव, वजन आणि नमन. चला आपण कंप्लीट करूया. सुनीता नंतर तारा, तारा नंतर राघवेंद्र, नंतर द्रव, मग वजन, मग नमन, मग नकाशा. अशा पद्धतीने मध्ये तुम्हाला बाण करायचे आहेत. शारदा नंतर दार, नंतर रवा आणि नंतर वारसा, साहस, समई आणि इडलिंबू. अशा पद्धतीने शब्द साखळी आपण पूर्ण केली आहे. आता खेळ खेळूया. चौकटी पूर्ण करायच्यात आपल्याला या फ्लो चार्टच्या. प्रवाह तक्ता आपण या ऑलरेडी कंप्लीट केल्यात. तुम्ही फक्त आता लक्ष द्या. कप नंतर काय आहे? काटा. काटा नंतर काय आहे? किसनी. नंतर कीव, कुसुम, कूट, केर, कैरी, कोपरा, कौल, कंठ. क पूर्ण झालंय. त्यानंतर जाऊया खालच्या प्रवाह तक्त्याकडे.
सन, साप, सीताफळ, सीता, सुनील, सूप, सेवक, सैनिक, सोने, सौर ऊर्जा आणि संगत. अशा पद्धतीने क आणि स हे दोन्हीही शब्द साखळ्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. तुम्ही लिहून घ्या. पुढे जाऊया. शब्द कोडे सोडवूया. तुमच्या पुस्तकात एक शब्द कोड दिलेलं आहे, ज्यात उभ्या, आडव्या आणि तिरप्या पद्धतीनं वेगवेगळी शब्दयोगी अव्यय दडलेली आहेत. ती तुम्हाला शोधून सापडवायची आहेत. तर ती कोणकोणती आहेत ते आपण सर्व या ठिकाणी सापडून ठेवलेली आहेत. बघा बरं. साठीसह, खाली, सकट, प्रमाणे, समोर, पुढे, मागे, वर, नजीक, सारखा, नंतर अशी 11 शब्दयोगी अव्यय आपण शोधून या ठिकाणी लिहिली आहेत. अशा पद्धतीनं आपण हा धडा पूर्ण केलेला आहे. हा धडा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि आपण वेगवेगळ्या धड्यांची, वेगवेगळ्या विषयांची, इतिहास, भूगोल, विज्ञान, अगदी सर्वच त्यांची प्रश्नोत्तरं तुमच्यासाठी चॅनलच्या वेगवेगळ्या प्लेलिस्टवरती अपलोड केलेली आहेत. त्या सर्व प्लेलिस्टला भेट द्या आणि तुम्ही महाराष्ट्र मीडियाशी जोडले गेलेले आहात, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. परत भेटूया पुढच्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत गुड बाय.